पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 10 फेब्रुवारी 2026 रोजी 4 वाजता शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, आरटीओ अधिकारी, महावितरणचे अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी सदस्य यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती। सदर बैठकीची प्रस्तावना अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी करून बैठक आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। दिनांक 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2026 रोजी पर्यंतच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे। 19 फेब्रुवारी रोजी मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या। सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी। मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा 2/3 भाग मोकळा सोडावा। मुकाट जनावरांपासून मूर्तीस, फोटोस धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी। चित्र आक्षेपार्ह नसावीत। उत्सवाचे पावित्र्य राखावे। देखावे स्वतंत्र, आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश असलेले असावेत। जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास त्यामुळे गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन काम करावे। मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी, जेणेकरून मंडळामध्ये शॉर्ट सर्किट होऊन इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी। मिरवणुकीत सामील होणाऱ्या वाहनांनी आरटीओ कडून तपासणी करावी। मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरू नये। वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी। सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरित पोलीस यंत्रणेस कळवावे। तसेच ऑनलाईन ऑफलाईन नोंदणी करता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे। त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या, सूचना मांडल्या। त्यानंतर सदर सूचनांचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, आरटीओ, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रूपरेषा पाहून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले। सदर बैठकीत शांतता समिती सदस्य नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे असे सांगण्यात आले। मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये। नियमांचे पालन करावे। नियमांचे पालन झाले नाही तर कायदेशीर कारवाई होईल। शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत। सदर दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पोलीस घेतील अशी ग्वाही दिली। सदर बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार, गौहर हसन पोलीस उपायुक्त मुख्यालय, अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, विभाग 1 दिलीप पवार, विभाग 2 सुधीर खिरडकर, वाहतूक शाखा राजन माने, गुन्हे शाखा तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील सर्व अधिकारी, आयुक्त ओंबासे, आरटीओचे तपकिरे, महावितरणचे अधिकारी, अग्निशामक दलाचे पाटील, अतिक्रमण विभागाचे बनसोडे तसेच सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार, शांतता कमिटी सदस्य व पत्रकार बंधू उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।